हाय, मी राकेश साबळे. हॅलो, मी नेहा साबळे. अँड वेलकम टू आवर हॅपी प्लेस. आणि आम्ही दोघे IT प्रोफेशनल्स आहोत आणि 6 मंथ्स बॅक आम्ही इथे एम्पायर स्क्वेअरमध्ये आम्ही फ्लॅट बुक केला होता. एकदा फ्लॅट घेतल्यावर मग आपण त्याला एक ड्रीम होममध्ये कन्वर्ट करायचं, ती प्रोसिजर आमची चालू झाली. सो आमच्यासाठी द नेक्स्ट हर्डल, द बिगेस्ट हर्डल वॉज टू गेट अ इंटिरियर डिझायनर की जी आमची रिक्वायरमेंट समजून घेतील आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे दे बिल्ड आर ऑर दे डेकोरेट आर ड्रीम होम. सो तशी आमची प्रोसेस स्टार्ट झाली. सो आम्ही काही यूट्यूब चॅनल्स चेक केले, गुगलवरती चेक केलं, मार्केटमध्ये आम्ही कित्येक असे इंटिरियर डिझायनर्सला पण भेटलो. आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये शोधत होतो इंटिरियर डिझायनर्स, सो एका आम्ही डिझायनरकडे गेलो होतो आणि जेव्हा आम्ही आमचं त्यांना बजेट सांगितलं, सो द इन्स्टंट रिप्लाय वॉट वी गॉट वॉज की बस इतना साही असं. सो कन्सिडरिंग की आत्ता आम्ही आमचं जे घर बघतोय जे आमच्या बजेटमध्ये आहे, इट वॉज लाईक बहुत सारा in a very constrained budget and we are very much happy with that. So after a month or so we came across Mangesh and Nisha. सो त्यांचा रेफरन्स आमच्या एका फॅमिली मेंबरने दिला होता, कारण त्यांचं इंटिरियर डिझायनिंग त्यांनी आधी केलं होतं. आम्ही मंगेश आणि निशा यांना भेटलो. जेव्हा त्यांनी आमचं फ्लॅट फर्स्ट टाईम व्हिजिट केला, त्या व्हिजिटमध्ये फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आम्ही आमची रिक्वायरमेंट जी होती ती त्यांना एक्सप्लेन केली. अँड ॲट दॅट टाईम वी बिकेम अ बिट कॉन्फिडंट की हां, म्हणजे आमची जी रिक्वायरमेंट आहे आणि आमचं जे बजेट आहे, अकॉर्डिंग टू दॅट बजेट आमची रिक्वायरमेंट फुलफिल ते करू शकतात. काही दिवसांनी म्हणजे त्यांनी आमच्यासोबत काही व्हिज्युअल्स शेअर केले की एक अंदाज येईल आम्हाला की कसं आमचं घर दिसेल किंवा कोणती प्लेसमेंट्स कुठे असेल, कसं काय असेल. अँड आफ्टर दॅट डेफिनेटली द इम्प्लिमेंटेशन प्रोसेस स्टार्टेड. मग एक्झिक्युशन जसं स्टार्ट झालं, लाईक वी वर कमिंग इन अँड चेकिंग की कसं किती झालं. मग ते स्लोली बिल्ड होत गेलं आणि जेव्हा ते फायनल प्रोडक्ट आलं तेव्हा वी वर लाईक ओ की जशी डिझाईन होती, डिझाईनच्या अकॉर्डिंगली मीन्स रेप्लिका होते की जशी डिझाईन झाली तसंच आम्हाला आउटकम पण तसंच मिळालं. आणि एक्झिक्युशन करताना पण सगळे खूप फ्रेंडली होते आणि त्यांनी फुल प्रोफेशनली काम केलं सगळ्या बाबत. लाईक द कार्पेंटर्स, पेंटर्स हे सगळे त्यांनी त्यांचा 100% देऊन पूर्ण असं होमला एक असं पूर्ण आमच्या ड्रीम होममध्ये कन्वर्ट करायसाठी आम्हाला खूप हेल्प केली त्यांनी. स्टार्टिंग फ्रॉम डिझायनिंग द हाऊस टू डेकोरेटिंग द हाऊस, जे आर्टिफॅक्ट्स आणायचे होते, कर्टन्स आणायचे होते. सो इवन दे हेल्प्ड अस इन दॅट थिंग विच वॉज व्हेरी मच हेल्पफुल टू अस. कारण कामामुळे काही गोष्टी आम्हाला जमत नव्हत्या, बट स्वतः पुढे येऊन त्यांनी पुढाकार घेऊन त्या गोष्टी सगळ्या कंप्लीट केल्या आणि आम्हाला त्यामध्ये भरपूर हेल्प झाली त्या गोष्टींची. डिझायनिंग बघितली तर आमचा जे गेस्ट बेडरूम आहे की तिथे आम्हाला स्पेस युटिलाइज करायचा होता. मंगेशने आम्हाला सजेस्ट केलं की तिथे तुम्ही वॉल माउंट बेड घेऊ शकता आणि विच इज लाईक रिअली प्रूव्ड हेल्पफुल इन युटिलायझिंग द स्पेस. सो आय एम व्हेरी मच हॅपी अँड ग्लॅड की आम्ही इथे राहायला येणार आहोत आणि मंगेश आणि निशा यांनी खूप छान घर विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांनी सगळं काम पूर्ण केलं आणि एक पॉझिटिव्ह वाईब येते हुएवर एंटर्स द हाऊस. सो आय एम व्हेरी मच हॅपी विथ दॅट जे त्यांनी काम केलं आहे. सो इट इज डेफिनेटली like beyond our expectations, and I would say it was a 99.9% accuracy in what designs they shared with us and what the actual house what we see right now.
So I would definitely recommend others who are looking for interior designers. कारण ते प्रोफेशनल आहेतच, बट द बिगेस्ट थिंग और द बिगेस्ट प्लस पॉईंट वॉट निशा अँड मंगेश बोथ हॅव इज त्यांच्यासाठी बजेट हा कन्स्ट्रेंट कधीच नसतो. द प्रायोरिटी इज ऑलवेज देअर वर्क. सो बजेट तुमचं खूप जास्त असो किंवा खूप कमी असो, इट डझंट मॅटर टू देम. दे ट्राय टू फुलफिल द रिक्वायरमेंट्स अप टू द मार्क. अँड कुडोज टू द एंटायर टीम की त्यांनी घर खूपच छान प्रकारे आम्हाला, like it's a dream house and it's definitely a happy place for us. So all the best to Nisha and Mangesh, and thanks a lot. Thank you.